हे हॅलो वेलकम बॅक गाईज टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, तुम्हालाही जर अभ्यास करते वेळेस बोर होत असेल किंवा अभ्यास जर करू वाटत नसेल किंवा अभ्यास करते वेळेस जर मन लागत नसेल, तर त्यासाठी मी काही अमेझिंग टिप्स घेऊन आलेलो आहेत की ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढवू शकता किंवा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल. ओके, काही इझी स्टडी टिप्स आहेत की ज्या टिप्सचा जर तुम्ही वापर योग्यरित्याने केलात तर तुम्हाला 100% बेनिफिट होईल. तर त्यासाठी पहिली टेक्निक आहे, ती पहिली टेक्निक कुठली आहे बघा, मल्टी सेन्सरी एंगेजमेंट. मल्टी सेन्सरी एंगेजमेंट म्हणजे काय मित्रांनो, या टेक्निक मध्ये बघा, तुम्हाला तुमच्या सेन्सरी ऑर्गनला कामात लावायचंय. कामात लावायचं म्हणजे काय, तुम्ही अभ्यास करते वेळेस मोठ्याने वाचत जा. मोठ्याने वाचल्यानंतर तुमचे मल्टी सेन्सरी ऑर्गन्स जे आहेत ते पूर्णपणे काम करतील आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यास करते वेळेस इंटरेस्ट वाढून येईल. ओके, आणि नेक्स्ट टेक्निक म्हणजे कुठली, फेनमॅन टेक्निक. ही टेक्निक अशी आहे की या टेक्निक मध्ये तुम्ही दुसऱ्याला शिकवत जा. म्हणजेच काय, आता समजा तुम्हाला जर एखादी बीट अभ्यास करायचा असेल किंवा एखादी जर पॉईंट वाचायचा असेल तर तो पॉईंट तुम्ही पहिल्यांदा स्टडी करा. स्टडी करून तो दुसऱ्याला शिकवा. ओके, मग दुसऱ्याला शिकवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिकॉल करण्यासाठी हेल्प होईल. ओके, ही झाली दुसरी टेक्निक. आणि तिसरी टेक्निक म्हणजे काय मित्रांनो, मेमोरी पॅलेस टेक्निक. म्हणजेच काय, तुम्ही पहिली टेक्निकनं काय करणार, मल्टी सेन्सरी एंगेजमेंट करणार. म्हणजेच काय, मल्टी सेन्सरी ऑर्गन्सला कामामध्ये लावणार. म्हणजेच काय, लाऊडली रीड करणे किंवा व्हिज्युअल्स बनवणे. व्हिज्युअल्स बनवणे म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट वाचतो तर त्याचे व्हिज्युअल्स बनवत जा किंवा एक असं या ठिकाणी हे आहे किंवा हे नाही किंवा हे असतं, हे असं असतं, हे तसं असतं, असे व्हिज्युअल्स बनवत जा. म्हणजेच काय, त्यामध्ये तुमचे मल्टी सेन्सरी जे ऑर्गन आहेत ते पूर्णपणे काम करतील आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये हेल्प होईल. आणि दुसऱ्या टेक्निकमध्ये, फेनमॅन टेक्निक मध्ये तर दुसरं तिसरं काही नसून त्यामध्ये तुम्ही पूर्ण तुमचा जो बीट काही आहे तो बीट अभ्यास करा. पहिल्यांदा अभ्यास केल्याच्या नंतर तो बीट दुसऱ्याला शिकवा. म्हणजेच काय, त्यामुळे तुमची रिकॉलिंग पॉवर एनहान्स होईल. ओके, नेक्स्ट टेक्निक म्हणजे काय, मेमरी पॅलेस टेक्निक. मेमरी पॅलेस टेक्निक म्हणजे या टेक्निकमध्ये तुम्ही पूर्णपणे जो काही अभ्यास केलेला आहे, जो काही स्टडी केलेला आहे मटेरियलचा, त्या स्टडीला रिकॉल करणे, पूर्ण मेमोराईज करणे, ती म्हणजेच मेमरी पॅलेस टेक्निक. तर या 3 टेक्निकनं जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल. तुम्हाला लॉंग टर्म मेमरी ही, तुमची लॉंग टर्म मेमरी ही बूस्ट राहील. ओके, कशामध्ये, अभ्यास करण्यामध्ये. म्हणजेच काय, तुम्हाला लवकरात लवकर विसरणार नाही. ओके, एकदा जर तुम्ही या टेक्निकने अभ्यास केला तर तुम्हाला 100% बेनिफिट होईल. ओके.